हुबेहूब जरांगे पाटलांसारखे दिसणारे हनुमंत गायतिडक यांचा जेव्हा मीडियाने इंटरव्ह्यू घेतला तेव्हा मराठा आंदोलनावरती त्यांनी काय प्रतिक्रिया दिली हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. साहेब काय सांगाल, एकूणच अनुभव काय आहे मराठा आरक्षणासारखा? मी हनुमंत गायतिडक, राहणार काळेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. काय तर सध्याचं सरकार आजचा हा तिसरा दिवस आहे, उपोषणचा तिसरा दिवस आहे. सरकार ही गफलत करणारं सरकार आणि बंडलबाज सरकार, रात्री सरकार स्थापन करणारी ही चोर सरकार आहे. तर त्यांनी मराठा आरक्षणचा मुद्दा हा काय आता बोर्डावर घेऊन याचा निकाल लावा, काय मराठ्याचा जास्त वेळ अंत पाहू नये हीच माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याची कळकळीची विनंती आहे. एकदा मराठा समाजाचा संयम जर तुटला तर तुम्हाला पळावी जागा पुरणार नाही. काय आपण या ठिकाणी हुबेहूब जरांगे पाटलांसारखे दिसता. अनेकदा आपल्याला लोकांनी टीव्हीवर पाहिलेलं आहे. जेव्हा लोक आपल्याला भेटतात तेव्हा लोकांना जरासं दचकल्यासारखं वाटतं की स्वतः जरांगे भाऊ आपल्या समोर आलेत का? काय एकूणच अनुभव आहे आपण? माझा पहिल्यापासून फॉर्म्युला असंच आहे. काय मी मनोजदादाचा पहिल्यापासून फॅन आहे आणि मनोजदादा सोबत बरेच ठिकाणी उपोषणला बी थांबलेलो आहे. त्यामुळे काय मला नाही, चॅनलला बी सगळीकडे जाईल. कुठं उपोषणाला आपण होतात? बुलढाण्याला ज्या उपोषणाला होतात का आपण? आम्ही बार्शी तहसील समोर आनंद भाऊ काशीद सर यांच्यासोबत उपोषणला आहे आणि आमच्या गावामध्ये उपोषणला काळेगावमध्ये गाव आहे, काळेगावमध्ये उपोषण केलेलं आहे. या ठिकाणी आल्यानंतर अनेक जण आपल्या सोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतात. माझी आतापर्यंत 50-60 हजार लोकांनी सेल्फी घेतली असेल. काय आणि इथे फिरताना आपण स्वतः देखील नागरिकांना आवाहन करताय न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन करू नये, आत यावं. मराठा समाज प्रशासनाला पूर्ण मदत करणार, पोलीस डिपार्टमेंटला पूर्ण